ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पनामधला एक जबरदस्त बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। सायली ज्या वेळेला प्रियाच्या सगळ्या कारस्थानांचा उलगडा करून तिथून जात असते त्याच वेळेला कल्पना जोरात आवाज देऊन सायलीला ओरडून थांबवणार आहे आणि सायलीला तूच या घरची सून असं म्हणत तिला आता धूमधडाक्यामध्ये या घरामध्ये एंट्री देणार आहे। आता नक्की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे कल्पनाने हा निर्णय घेण्याचा विचार केलाय हे या व्हिडिओमध्ये पाहू। इकडे हळदीच्या दिवशी अर्जुन खूप उदास असतो आणि त्याला या सगळ्याबद्दलची काहीही कल्पना नसते की नक्की चैतन्य घरात का नाही येत आहे, चैतन्य मला कॉल का नाही करत आहे आणि काय झालेलं आहे। त्यामुळे तो आता इकडे चैतन्याला कॉल करत असतो पण चैतन्याचा नंबरच लागत नाही कारण प्रियाने तो नंबर ऑलरेडी ब्लॉक केलेला असतो आणि त्यामुळे मग आता अर्जुन पूर्णपणे हे होतो की नक्की काय झालंय, चैतन्याला हे लग्न बघवणार नाहीये का आणि म्हणून त्यांनी इथून निघून गेलाय का असा तो स्वतःच्याच मनाचा आता गैरसमज करून घेतो आणि स्वतःला समजवतो की नाही चैतन्य म्हणूनच इकडे आला नसेल आणि तो आता हळदीसाठी आटपत असतो। त्याच वेळी इकडे सायली आणि चैतन्य या दोघांनी ठरवलेला चैतन्य म्हणतो सायली वहिनी आता काहीही झालं तरी हार मानायची नाहीये, याच्यामध्ये आता या तन्वीला जोपर्यंत आपण एक्सपोज करत नाही आहोत तोपर्यंत गप्प बसायचं नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मधुभाऊंनी जे तुला सांगितलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स घे, ते डॉक्युमेंट्स घेऊन आज आपण घरी जाऊन धूमधडाक्यात इकडे आता तन्वीचा बँड वाजवायचा। मग ज्या ठिकाणी आता सगळे कागदपत्र ठेवलेले असतात सायली रविराजांच्या घरी येते। रविराजांच्या घरी येऊन प्रियाने जे लपवाछपवीचे धंदे केलेले असतात ते सगळे एक्सपोज करण्यासाठी ती आता येते। त्याच्यामध्ये असतात ते प्रियाचे या आधीचे लव्ह लेटर, काही मुलांना प्रियाने लिहिलेले लव्ह लेटर, काही जणांच्या सोबत आता प्रियाने केलेले सगळे हे काही फ्रॉड धंदे, या सगळ्याची लिस्ट आता त्याच्यामध्ये असते। या सगळ्याची लिस्ट असल्यामुळे सायलीला त्या गोष्टी समजण्यासाठी खूप सोप्या जातात की प्रियाला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर नेऊन काय एक्सपोज करायचं आहे। मग आता सायली चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये आणि अर्जुन चैतन्यला पाहून खूप खुश होतो आणि सायलीला बघून सुद्धा तुम्ही इकडे आलात यावर चैतन्य सांगायला लागतो मी तुला काय सांगू मित्रा, म्हणजे अर्जुन अरे मला न खरं तर प्रियाने इथे येऊ नको म्हणून सांगितलेलं आहे। प्रियाने मला सांगितलं की तू या सगळ्यामध्ये इथे यायचं नाहीये आणि मग घरच्यांनी सुद्धा तिला साथ दिली, घरच्यांनी मला सांगितलं की तू इकडे यायचं नाही आणि म्हणून मी सुद्धा इथून लांब गेलो। यावरती इकडे आता सांगायला लागते, त्यावरती चैतन्य म्हणतो आम्ही आता फक्त इथे असेच आलेलो नाहीयेत, जे काही घडले ना ते सगळं तुला सांगायला आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो काय घडलंय। त्यावरती सायली आणि चैतन्य दोघं जण अर्जुनच्या समोर उभे राहतात। चैतन्य सांगतो आज या सगळ्यामध्ये ज्या काही घटना घडल्यात ना त्या घटनांचं आपल्याला आता पूर्णपणे हे करायला पाहिजे। प्रियाची ही सगळी कुकारस्थानं आयत्या वेळेला घरच्यांच्या समोर मी आणणार आहे। हे सगळे पेपर बघ, प्रियाने या सगळ्यामध्ये याच्या आधी अनेक मुलांसोबत लफडी केली फक्त आणि पैशासाठी, मग ती जर का इतकी सभ्य होती तर पैशासाठी हे सगळं करताना तिला लाज नाही का वाटली। या सगळ्याचा खुलासा मी कल्पना मावशीसोबत करणार आहे आणि त्याच आश्रमात ज्या वेळेला सायली राहत होती तर त्या आश्रमामध्ये सायलीने हे असं काही केलं नाही हे सुद्धा कल्पना मामीला समजायला पाहिजे। ज्या सायलीवरती आपण इतकं प्रेम केलं त्या सायलीला आपण असं धुडकावतोय हा विचार तिच्या मनात यायला पाहिजे। यावरती सायली सांगायला लागते हो, कारण आत्तापर्यंत मी माझ्या हक्कासाठी कधीच लढले नाही, पण आज ज्या वेळेला ही वेळ आलेली आहे ना त्यावेळेला मी माझ्या हक्कासाठी लढण्यासाठीच इथे आलेली आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये आज मी माझा हक्कासाठी लढणार, माझ्या हक्कासाठी हे सगळं करणार आहे असं म्हटल्यावरती मग आता तिघेजण एकत्र येतात आणि ज्या वेळेला सगळेजण हॉलमध्ये असतील त्याच वेळेला एंट्री घ्यायची असं ठरवतात। आता इकडे सगळेजण हळदीसाठी तयार झालेले असतात आणि सगळेच जण आता अर्जुनची वाट पाहत असतात। त्यावेळी अर्जुन तिकडे येतो आणि मम्मा
मला कुणीही न विचारता चैतन्याला तुम्ही इथून जायला का सांगितलं होतं? चैतन्याला हे सगळं बोलायची तुम्हाला काय गरज होती? का चैतन्याला तुम्ही आता इथे येऊ नको म्हणून सांगितलं? मला काही कळत नाहीये की तुम्ही घरचे सुद्धा याच्यात सामील झालात. यावरती चैतन्य सांगायला लागतो, अर्जुन तू घरच्यांना काहीच बोलू नकोस, कारण ना घरच्यांची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये. घरचे या सगळ्या प्रकरणामध्ये हे ना तिच्या बोलण्यामध्ये आले होते आणि म्हणून घरच्यांनी तिची साथ दिलेली आहे. तू त्यांच्यावरती चिडू नकोस, हे सगळं तिने केलेलं आहे, पण तू घरच्यांवरती न चिडता नॉर्मलपणे राहा असं म्हणता तिकडे आता आणलं जातं सँडीला. मग सँडी सांगायला लागतो, हो प्रिया माझी मैत्रीण आहे, पहिल्यापासून प्रिया माझी मैत्रीण आहे, पण तिने कधीही मला वापर केल्याशिवाय दुसरं काही केलेलंच नाहीये. तिने फक्त माझा वापरच करून घेतला आणि या सगळ्यामध्ये ती फक्त आणि फक्त वापर करून मुलांना हे करायची. तिचे अनेक अफेअर होते. यावरती सायली सांगते, हो. पूर्णाई सांगायला लागते, हा मुलगा कोण आहे आणि याला इकडे कोण घेऊन आलेला आहे? याला इकडे थांबू नका, आत्ताच्या आत्ता याला इथून जायला सांगा असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांग, पूर्णाई हे जे काही बोलतायत ना याच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा आहे. तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना तर तुम्ही हा पुरावा पाहू शकता असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आत्तापर्यंतचे सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळं समोर घेऊन येते आणि समोर घेऊन आल्यावरती मग आता सायली सांगते, हे बघा हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि हे डॉक्युमेंट्स मला तुम्हाला याच कारणासाठी दाखवायचे होते असं म्हणत ती या सगळ्या चिठ्ठ्या, सगळे प्रेम प्रकरणं, जे केलेले फ्रॉड हे सगळं पूर्णाजीच्या समोर आणते आणि पूर्णाजीच्या समोर आणल्यावरती पूर्णाजीला काहीच कळत नाही. त्यावरती कल्पना सांगते, हे तर अक्षर तन्वीचं आहे, मी तन्वीचं अक्षर ओळखलेलं आहे. तन्वी या सगळ्यामध्ये इतकी फ्रॉडगिरी करू शकते याचं खरंच मला हे नव्हतं. मी या सगळ्यामध्ये अजिबात हे ओळखत नाहीये की ही अशी का वागती आहे ती असं म्हण आता सँडी सगळं सांगायला लागतो. सँडी सांगतो, खरं तर मोठ्या घरामध्ये जायचं, मुलांना फसवायचं हेच हिचे धंदे आहेत. आता मला माहीत नाही आहे की तिने सुभेदारांच्या घरामध्ये येण्यासाठी किंवा किल्लेदारांच्या घरामध्ये येण्यासाठी काय केलेलं आहे ते, पण ती फ्रॉडवरती फ्रॉड करत आणलेली आहे आणि आता या सगळ्यामध्ये ही हे सगळं करते आणि हे मला माहिती होतं. मी सुद्धा पैशासाठी हिची साथ अनेकदा दिलेली आहे असं म्हणत तो आता आपला सगळा गुन्हा कबूल करून टाकतो आणि मग मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे चैतन्य म्हणतो, ज्या सायली बहिणीवरती तुम्ही आत्तापर्यंत आरोप केलेत ना त्या सायली बहिणीच्या चारित्र्यावरती डाग सुद्धा नाहीये. ज्या ह्याच्यामध्ये आश्रमामध्ये दोघी जणी वाढल्या ना तिथे सायली बहिणी सगळ्यांसाठी झटायची, सगळ्यांसाठी झटत तिने जे काही केलंय ना त्या गोष्टी तुम्हाला कुणाला सुद्धा माहीत नाहीयेत. ती सगळ्यांसाठी जे काही करत होती ना त्या गोष्टी तिने सांगितल्या नाहीत. काकांचं डायलिसिस असू दे आणि मधुभाऊंसाठी दुसरं लग्न करू असू दे, तिला दुसऱ्या लग्नावरून तुम्ही जरी जज करत असलात ना तरी सुद्धा मला हे वागणं अजिबात तुम्ही लोकांनी हे केलेलं पटलेलं नाही आहे असं म्हणत आता इकडे मधुभाऊंसाठी झटणाऱ्या सायली बहिणीला जर तुम्ही या सगळ्यामध्ये दोषी धरत असाल ना तर माझ्या दृष्टीने तुम्ही सगळे दोषी आहात. आपल्या कुटुंबासाठी ती जे काही करत होती ना तेच ती या कुटुंबात पण करत होती, पण तुम्ही तिच्यावरती आधी विश्वास ठेवलात आणि आत्ता टोकाची भूमिका घेऊन तिला हे केलं. आता तूच विचार कर कल्पना मावशी की या सगळ्यामध्ये तुला आता अशी सून हवे की जी घरच्यांच्यासाठी अख्ख्या जगाशी लढायला तयार होते की तुला अशी सून पाहिजे की 4 पैशासाठी कुणाही मुलासोबत ती आता हे सगळं करायला तयार होते. आता निर्णय तुझा असेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता कल्पना हादरते. इकडे सायली सांगायला लागते, तुम्ही मला एक्सेप्ट करा नाहीतर करू नका, पण या घरामध्ये जर प्रिया आली तर प्रिया हे घर बर्बाद करेल आणि मला माझ्या घराची बर्बादी नको आहे. तुम्ही मला आपलं मानत नसलात तरी मी माझं घर हे माझंच मानते, त्यामुळे मी या घरात थांबणार नाही आहे. मला माहिती आहे की आता या सगळ्यामध्ये मला हे सगळं तुम्ही बोलायला लावता आहात. मी जे काही बोलते ते तुम्हाला पटत नसेल. पूर्णाजी म्हणते, मला तर डोकं भिणभिणायला, मला तर काही कळतच नाही आहे. यावरती आता चैतन्य सायलीसमोर हात जोडतो आणि सायली बहिणी
तू खरंच इथून निघून जा, कारण या घरात मला नाही वाटत आता की या घरामध्ये तुला तुला गरज आहे किंवा कुणालाही तुझी गरज आहे. तू या घरामध्ये उगाच स्वतःचा स्वाभिमान दावणीला लावू नकोस. तू जा इथून, या घरात तुझी किंमत नाही. यावरती आता इकडे सायली बिचारी तिथून जायला निघते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, सायली थांबा. चैतन्य म्हणतो, नाही तू थांब अर्जुन. सायली वहिनीचा काही मान अभिमान आहे की नाही? दरवेळेला तिला कुणीही गृहीत धरायचं, कुणीही हे करायचं. तिला या सगळ्यामध्ये आता तिचा मान जपू दे. नको तू तिला अडवूस. तू कर तुला जे करायचं असेल ते. सायली वहिनी तू नको थांबूस इथे. तू या घरच्यांसाठी इतकं केलंस. आत्ता सुद्धा तुझा हेतू एकच होता की तुला फक्त आणि फक्त प्रियापासून हे घर वाचवायचं. कदाचित या घरासाठी प्रियासारखीच मुलगी लायकीची आहे. तुझी या घरात किंमत नाहीये. तू निघितून, असं म्हणत चैतन्य पेटून मग सँडी सांगायला लागतो, सायलीला मी आधीपासून ओळखतोय. सायली कधीही खोटं बोलत नाही. पण प्रिया त्याच्या उलटी आहे. तुम्हाला खरं सांगायचं तर तिने मला पण धोका दिलाय. मला सुद्धा एका वेळेला प्रेमाचं नाटक करत तिने अडकवण्याचा जो प्रयत्न केलाय तो मी कधीही विसरू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला खरी सून हवी असेल ना तर सायलीचा स्वीकार. त्यावरती सायली म्हणते, मला फक्त इतकंच वाटत होतं की प्रियापासून हे घर वाचावं. तुम्ही माझा नका स्वीकार करू. मी तुम्हाला तेच सांगते की मी निघते इथून. पण प्रियाला मी हात जोडून विनंती करते, या घरची तुम्ही सून बनवू नका. असं म्हणत मात्र आता इकडे सायली निघते. अर्जुन सायलीला हात करतो, थांबा सायली, नका जाऊ. मी तुम्हाला विनंती करतोय, प्लीज तुम्ही नका जाऊ. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, नाही, माझा हेतू होता या घराला प्रियापासून वाचवणं. तो हेतू पूर्ण झालाय, मी निघ. असं म्हणत सायली आता जेव्हा निघणार तेव्हा तिला कल्पना आवाज देते, थांब सायली, माझे डोळे उघडलेत. का कुणास ठाऊक, पण तुझ्यावरती टोकाचं प्रेम केलं होतं मी, आणि म्हणून टोकाची मी तुझ्यावरती आता इतका राग करत होते. पण मला माझी चूक कळलेली आहे. माझे खरंच डोळे उघडलेत आणि माझे डोळे उघडल्यामुळे आता मी तुझी माफी मागते. त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, कल्पना काय चाललंय तुझं? कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, आता बास झालं. म्हणजे आपण न सायलीवरती उगाचच राग करत होतो. आपण सायलीला या सगळ्यामध्ये उगाचच हे सगळं केलंय. मला असं वाटतंय की सायलीची काहीच चुकी नाहीये. फक्त तिने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी हे सगळं जर केलं असेल ना तर आपल्या कुटुंबासाठी सुद्धा ती योग्यच मुलगी आहे. थांब सायली, असं म्हणत कल्पनाने सायलीला थांबवलेलं आहे. आता कल्पना सायलीच्या पूर्णपणे आता फेवरमध्ये झालेली आहे आणि प्रियाच्या विरोधात. सँडी आल्यामुळे प्रियाचा डाव अचानकपणे फेल झालाय. आता या सगळ्यामध्ये पूर्णाची हे सगळं एक्सेप्ट कसं करणार आणि कल्पना पुन्हा एकदा सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार.